आठवड्यामध्ये राज्यातील टँकरने पाणी पुरवठा होणाऱ्या गावांची संख्या वाढलेली आहे। 19 जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झालेला होता आणि त्यामुळे पाणी टंचाईचे संकट हे आता भीषण रूप धारण करताना दिसतंय। 366 गावं 961 वाड्या यांना सध्या टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे। 390 टँकर हे या गावांना आणि वाड्यांना पाणी पुरवठा करताना दिसतायत। या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, कुठली आहेत ही सगळी गावं आणि आता जानेवारी महिन्यामध्येच इतकं सगळं भयंकर असं रूप खरं तर दिसतंय, त्यामुळे मे महिना अत्यंत दुष्काळाचा जाईल अशी परिस्थिती दिसते आताच। अगदी बरोबर आहे यामिनी। महाराष्ट्रातल्या 19 जिल्ह्यांमध्ये यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला आणि त्याचाच फटका जो आहे तो आता नागरिकांना पाणी टंचाईच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय। जवळपास 390 टँकरद्वारे पाणी पुरवठा जो आहे तो गेल्या महिनाभरापूर्वी केला जात होता, 15 दिवसांपूर्वी केला जात होता, त्यामध्ये आता वाढ झालेली आहे। जवळपास 490 टँकरच्या द्वारे आता राज्यातल्या विविध गावांमध्ये आता हे पाणी पुरवठा जो आहे तो टँकरद्वारे केला जात आहे, ज्यामध्ये 500च्या आसपास खेडे आहेत, तर 1000हून अधिक वाड्या वस्ती आहेत। अशा ठिकाणी ही पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाते। त्यामुळे नक्कीच गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये खरं तर अशा पद्धतीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात नव्हता। मात्र यावर्षी कमी प्रमाणात पडलेल्या पावसाचा हा मोठा फटका देखील मानला जातोय आणि आता जानेवारी महिना यामिनी आहे, जानेवारी महिन्याच्या शेवट होत आलेला आहे। मात्र मार्च जसजसा येईल तसतसा अजूनही जास्त भीषण टंचाई जी आहे ती पाण्याची भासू शकते। शिवाय हेच टँकरद्वारे पाणी पुरवठा जो केला जातोय त्यामध्ये देखील आता दुपटीपेक्षाही जास्त वाढ देखील होईल अशा पद्धतीचा शक्यता देखील वर्तवण्यात आली। त्यामुळे नक्कीच हे एक पाणी टंचाईचं मोठं संकट आता महाराष्ट्रासमोर आल्याचं पाहायला मिळते। अगदी धन्यवाद शेखर या माहितीसाठी।